अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या लातूर येथील पत्रकार परिषदेमध्ये काल छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिक कोकाटे यांच्या संदर्भात निवेदन देताना अंगावर पत्ते फेकले आणि यानंतर राष्ट्रवादी आणि छावा कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. काय सांगा? असं आहे ना की ज्या वेळेला कुठल्याही पक्षाचा नेता जातो त्यावेळेला असे तरणीपान कार्यकर्ते आपल्याबरोबर असतात आणि अशा वेळेला छावा संघटनेच्या लोकांनी सुद्धा जी काही ती कृती केली ती चुकीची होती ना. त्यांनी तटकरेंना तोंडी सांगायचं, लेखी निवेदन द्यायचं, संपला. पण तटकरेच्या अंगावर पत्ते फेकण्याचं कारण नाही त्यांना. त्याच्यामुळे ते प्रयोग झाले आणि त्याच्यातून ते मग बाहेर जायचे ह्या घटना घडलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे किंवा एखाद्या आंदोलनाच्या संदर्भात बोलायचं, त्यांनी सुद्धा जे काही योग्य मार्गाने जे आपलं म्हणणं मांडलं पाहिजे, निवेदनं दिली पाहिजे. त्याच्यावर काय करायचं आहे तर मग ते पक्षाचे प्रमुख आहेत ते ठरवतील. पण असं पत्ते फेकणं वगैरे जे आहे ते गैर होतं आणि त्याच्यामुळे त्याच्यातून क्रोध निर्माण होऊन मग तरुणांची जे आहे बाहेर बाचाबाची झाली. सर, नगर विकास प्रवीण दरेकर यांनी असं वक्तव्य केलं, काँग्रेस बरोबर केल्यानं ठाकरे ब्रँडचा बँड वाजला असं टीका प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली. असं आहे ना की आपण जर मागचा अनेक वर्षाचा इतिहास जर पाहिला तरी वेळोवेळी आहे ज्या पक्षाने त्या पक्षाबरोबर त्या पक्षाने त्या पक्षाबरोबर एकत्र येऊन सरकार बनवलेलं आहे. किंबहुना शरद पवारांचं पूर्वोत्तर सरकार जे होतं, आता शरद पवार मूळचे काँग्रेसचे पण BJPचे मंत्री होते ना त्याच्यामध्ये, हर्ष अडवाणी होते किंवा आणखीन उत्तमराव पाटील होते. तर वेळोवेळी जे आहे राजकारणामध्ये हे अशा गोष्टी घडत असतात. एकत्रित येण्याच्या, सरकार बनवण्यासाठी कुठे कमी पडलं तर एकत्रित येतात, काही वेळेला मग त्यांचे मतभेद होतात. तर ही प्रक्रिया काही आजची असं मला काही वाटत नाही. एकत्र आलोय, महाराष्ट्रासाठी मी राज ठाकरेंशी चर्चा करणार असं विधान उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत केलंय. तसेच आम्ही एकत्र आल्यामुळे मुस्लिम आणि गुजराती लोकांना आनंद झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तर यावर भाष्य करताना प्रताप सरनाईक असं म्हणाले की भविष्यात शिंदे आणि ठाकरे देखील मिठी मारू शकतात. टोला लागावला. मग एक तर ठाकरे साहेबांना विचारा, राज ठाकरेंना विचारा, नाही तर प्रताप सरनाईकांना विचारा. काय नक्की मला काय सांगू मी काय भविष्यामध्ये काय डोकावत नाही. पण मग सर, महाराष्ट्राची राजकीय भविष्यवाणी तुम्ही असंच करतात नेहमी. आपण काही भविष्य काय आपल्या स्वतःचे एक आडाखे असतात, काय काय बोलायचे असतात, काही बोलायचे नसतात, काही स्वतःच्या मनाशीच ठेवायचे असतात. कारण त्यातून पण आणखी नवीन काहीतरी उद्भव नाही. मंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला. असं आहे की मला जास्त नवीन मुंबईची माहिती नाही. शिंदे साहेब हे ठाण्याचे, त्याच्यामध्ये नवी मुंबई येते आणि गणेश नाईक आणि त्यांची मुलं वगैरे ते तिथून एक खासदार, आमदार, मंत्री होतात, ते सर्व नवी मुंबई केंद्रित आहेत. त्यामुळे तिथे नक्की काय झालं याच्याबद्दल मी काही बोलणं बरोबर होणार नाही. या हनीट्रॅप प्रकरणानंतर चर्चेत आले, मात्र पोलीस असं म्हणताय की तक्रारदार असल्यानं पोलीसही हतबल झाले. मला पोलिसांनी असं काय माझ्याशी तर काय मी पोलिसांना केलं काय तेवढं आमच्याकडे काय कोणी तक्रार नाही. आणि मी कालसुद्धा नाशिकला सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी बाहेर कुठे नाही, विधानसभेत स्टेटमेंट केलेलं आहे की हनी नाही आणि ट्रॅप नाही. मला असं वाटतं की आपण ते जे विधान ते करतात त्यावेळेला ते जबाबदारीनं करत असतात. त्यांच्या हातातच सगळी SIT आहे, पूर्ण पोलीस स्टेशन, पोलीस डिपार्टमेंट आहे. तर त्या क्षणापर्यंत त्यांच्याकडे जी काही माहिती आली त्याच्या आधारे त्याने ते स्टेटमेंट केलेलं आहे. त्यासाठी मला असं वाटतं की आता एक कोणी या सगळ्या गोष्टी येतात पण ठामपणे अशा काही त्या गोष्टीला काही कोणी काही बोलत नाही आहे. असं कळते सूत्र हे असंच सगळं चालतं आहे. कोण सूत्र कसं कळतं हे त्यांना माहिती.
फडणवीसांनी मोडीत काढल्या पाहिजे असं एक मित्र म्हणून फडणवीसांना हा माझा सल्ला आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. ठीक आहे, आता त्यांचा तो त्यांनी सल्ला दिलेला आहे. आता त्या सल्ल्याप्रमाणे किती त्याच्यामध्ये काय तथ्य आहे, किती मानलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे, ते मुख्यमंत्रीसुद्धा मॅच्युअर्ड आहेत, ते पण बघतील काय करायचं. सर, एक शेवटची घटका मोजतोय. पाचाड येथील त्यांच्या राजवाड्याची अतिशय वाईट अवस्था झाली. सकाळीच ही बातमी अनेक वृत्तवाहिन्यांवर आली होती. नाही, निश्चितपणे जे आहे जे आमचे संबंधित मंत्री आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घालतो. कारण आपण जेव्हा शिवरायाचे गड किल्ले वेगवेगळ्या ठिकाणी, आता आपण ना येवल्यातसुद्धा आपण एवढं मोठं शिवाजी महाराजांचं जे आहे मोठं स्मृतिस्थळ आपण उभं करतो आहोत, शिवसृष्टी उभी करतो. अशा वेळेला शिवाजी महाराजांशी संबंधित ज्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींचं सुद्धा जर जतन झालं तो इतिहास आणखी जिवंत राहील. त्यामुळे मी ही गोष्ट त्यांच्या संबंधित लोकांच्या कानावर घालतो. खडसे यांचा वाद पुन्हा उघडून आलाय, कारण की एकनाथ खडसे यांनी एक दावा केलाय की गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय प्रफुल्ल लोढा हा देखील हनी ट्रॅपमध्ये सामील होता. या दाव्याने पुन्हा खळबळलं. आता असं आहे ना, का याचं उत्तर त्या गिरीश महाजनच देतील आणि या नाशिकच्या वेगवेगळ्या प्रश्नाची उत्तरं त्या हनी ट्रॅपपासून बाकी सगळे हे मला का तुम्ही विचारता. किती मंत्री आहेत रे? नाशिक जिल्ह्याचे 5 मंत्री आणि गिरीश महाजन एक 6वे मंत्री. तुम्ही कोण त्यांना विचारणार आहात? मला काय विचारतात? पालक म्हणून तुम्हाला पाहिजे काय पालक? पालकमंत्री वेगळा, पालक भाजी वेगळी. साहेब, ठाकरे हा करायला पाहिजे असं शिंदेंनी त्या मुलाखतीवर टीका केली. बरं, ठीक आहे. पुढे झालं. ओके, थँक्यू. बोला. सर, मुंबईमध्ये जे ब्लास्ट झाले होते 2006 साली साखळी ब्लास्ट लोकल ट्रेनमध्ये, त्यात आता कोर्टाने निकाल दिलाय की 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सर, मी सुद्धा आताच ती बातमी जी आहे चॅनलवर पाहिली. आता मला माहीत नाही काय कारणं आहेत त्यांना सुटकेची, काय कारणं आहेत ते. पण एक म्हणजे आता 18 वर्ष जी आहेत ती मंडळी निश्चितपणे ज्या तुरुंगात आहेत आणि त्यांना निर्दोष सोडण्यापाठीमागे काय कारणं आहेत याचा अभ्यास जो आहे डिपार्टमेंटतर्फे केला जाईल. आणि त्यांना जर आवश्यक वाटलं तर मग ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ही केस जाऊ शकते. पण या क्षणाला त्याबद्दल ठोस असं काही सांगणं मला शक्य नाही.